कितीपासून राहता इथे तुम्ही? आम्ही 18 वर्षापासून इथं राहतो. आमचं चाळीत घर होतं तेव्हापासून आम्ही इथं राहतो आणि आता बिल्डिंगला आम्ही 3 वर्ष झालं दिलंय बांधायला. आता एवढी बिल्डिंग रेडी झाली तेव्हा आता हे लोक जागे झाले. कोण कुठल्या बेसवर? आम्ही कुठं जायचं? अचानक 1 तारखेला आम्हाला वॉर्निंग दिली की तुम्ही खाली करा आणि आता डायरेक्ट तोडायला येतात. आमचं सपोर्टर कोण आहे? शासन काय करणार आहे आमच्यासाठी? करके ये सब मॉर्गेज हुआ है। मेरा खुद का पासपोर्ट भी यहाँ पे बना है, इसी एड्रेस पे बना है। आप लोग चाहें तो मैं प्रेस को ये कॉपी मैं आप लोगों के इन्फॉर्मेशन के लिए मैं आपको दे सकता हूँ। आप इसमें चेक कर सकते हैं, सारे इसमें स्टैंप वगैरह है। अब हमारे जैसे जो बाहर के लोग आए हुए हैं वो कैसे देखेंगे? नीचे पकड़िए उसको, आप देख सकते हैं ये स्टैंप के साथ जो है हम लोगों ने किया है, उन्होंने पैसा दिया है। हम लोगों के साथ तो जो दोहरा धोखा हो गया ना। कहाँ रहते हैं म्यूनसिपालिटी वाले, सिडको वाले? जब ये बिल्डिंग बनती है बिल्डिंग बन जाने के बाद इनको दिखता है रात में एक ही रात में बिल्डिंग बन गई क्या 4 माले की? ये 2 साल से अगर काम चल रहा है तो इन्होंने क्यों नहीं रुकवाया आकर के? इनकी ड्यूटी नहीं थी हमें आकर के मना करने को? मेरे नाम पे लाइट बिल क्यों दे दिया? गवर्नमेंट का काम है सिर्फ लाइट बिल देना, कैसे देते हैं? टैक्स पावती पण आहे आपल्याकडे, टॅक्स पावती सब है, टॅक्स पावती है, लाइट बिल है हमारे नाम पे। नीचे पकड़िए सर, 2008 मेरा नाम रितेश सिंह हुआ और मैं यहाँ इस बिल्डिंग में पहले माले पे मैं रहता हूँ। मैंने घर लिया हुआ है, मेरा 2 साल हुआ है। मैंने बिल्डर से खरीदा ये घर। नहीं, कोई तकलीफ नहीं हुई मुझे, कुछ नहीं, कभी नहीं, मेरे पास कभी कोई नहीं आया है। क्योंकि हम टाइम टू टाइम अपना बिल पेमेंट करते हैं, हमारे नाम पर लाइट बिल है, हर एक चीज जाता है, इसकी वजह से कोई हुआ नहीं है। अब ये अब सिडको जाने और वो हमें उससे मतलब नहीं है। हम गवर्नमेंट को जानते हैं। बिल्डर हमारा नीलेश साहू है, जो कहीं ना कहीं पे आपको बिल्डर ने भी इसी भीड़ में है वो भी। ऐसा नहीं लगता है? हाँ, ऐसा मुझे पूरा यकीन है की मुझे बिल्डर ने फसाया है। मी सुरेखा नागप आज आमच्या जगन्नाथ सोसायटीचे कारवाईसाठी येणार होते, तर त्यासाठी मी पण या बरेच लोक आले होते, म्हणजे 2,500-3 हजारच्या पुढे लोक असतील त्या जमावामध्ये मी पण होती। तर आम्ही हे फक्त कारवाई रोखण्यासाठी आलो होतो, कारण आम्ही एवढ्या कष्टाने घर घेतलं होतं तर ते घर तोडायला अचानक आले। आमच्या घरी दुसरं कोणी कमावणारं नाही आणि अशा वेळेला हे लोक पैसे वगैरे मागून प्रत्येक वेळेला आम्हाला धाक दाखवतात, बिल्डिंग तोडणार, इनलिगल आहे वगैरे बोलतात। आणि त्या याच्यासाठी मी आले असताना माझ्या गळ्यातील चैन आणि मंगळसूत्र खेचलं गेलं। मलाच कळालं नाही त्या गर्दीमध्ये काय झालं ते। अंदाजे तरी पण दोन्ही वस्तू 2.5 तोळ्याच्या होत्या, त्या हिशोबाने अंदाजे जे काय असेल आजचा सोन्याचा भाव आहे त्या हिशोबाने। आणि दोन्ही वस्तू पोलीस स्टेशनला मी तक्रार द्यायला जाणार होती, पण इथे हे चालू आहे त्याच्यामुळे मी अजून इथेच थांबले। मग ते आज घरात माणसं आहेत, ते घर वाचवणार की आम्ही दागिने बघणार? हे 2.5-2 लाखाची वस्तू आहे, पण हे आमच्या आयुष्यभराची कमाई आम्ही इथे घालून बसलोय ना, मग त्यासाठी मी अजून इथेच थांबले। 10वी ची परीक्षा सुरू आहे, मुलांवरती आहे, खोल्याखाली करायचं नाही। आणि आम्ही जर आमच्या खोल्याखाली गेलो तर आम्ही ह्याच्या खाली झोपल्याशिवाय राहणार नाही, काय का असं ना। सगळं आम्हाला पाहिजे। 3 दिवस झाला आम्हाला त्रास देतो, सगळं पुरुष पासला बिल्डिंग करायचं म्हणलं काय ते अर्थ आहे तुमचा? आणि प्रत्येक बायकांना, लेडीज बायला घरी सगळ्या ह्याच्या त्यांना सगळ्यांना त्रास देते। ती येऊन 3 दिवस झाला अशी पाणी प्यायला नाही, लाईट नाही, कटिंग केली, लाईट कटिंग केली, काय करायचं? विचार नाही तुमच्या पण कोणतरी आयांप्रमाणेच आम्ही आहे ना, मग त्याचा तर विचार करा ना। त्याला पण तुम्ही असं त्रास देतील तर काय कराल तुम्ही? लाईट पावती बिल सगळं आहे, सगळं आहे। मध्ये कोण बोलू नका, एकालाच बोलू द्या। नवी मुंबई कॉर्पोरेशनने 3-3 लाख रुपये घेऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आमच्याकडे सगळे पावती आहे, सगळे पेपर आहे आणि नंबर पण आहे। माझं नाव रघुनंदन चौधरी, मी इथे 2008 पासून राहतोय। मी मुंबईमध्ये जन्मलेला आहे, माझं शिक्षण इथलं आहे, माझा पासपोर्ट इथला आहे, माझा राशन कार्ड इथलं आहे आणि मी इथंचा जनता नागरिक आहे। सिडकोचा मी सन्मान करतोय आणि CMचा सगळ्याचा जेवढा आहे प्रतिनिधी त्यांचा सन्मान करतोय आम्ही आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही आमच्याकडून कागदपत्र घेऊन आमच्याकडून ते घेतात, सर्वे काढतात आणि आम्हाला नोटिसे पाठवतात, मान्य केले। पण जेव्हा मी 2008 पासून होतो तेव्हा तुम्ही का सर्वे केलं नाही? आणि जेव्हा बिल्डर येऊन काम करतो तेव्हा सर्वे नंबर टाकताय आणि नोटीसमध्ये क्लिअर कट कुठे बी लिहिलेलं नाही प्लॉट नंबर किंवा सिडको। आणि हे जर आम्हाला बोलतात की 7/12 दाखवा, मग सिडकोची पण 7/12 आम्हाला दाखवायला पाहिजे। सिडकोची 7/12 दाखवा आम्हाला।
ही जागा एन्क्रोचमेंट सिडकोचा एरिया अधिकार काय आहे. आहे? आम्ही प्लॅन मध्ये बघितलं, ही जागा एन्क्रोचमेंट एरिया आहे. एन्क्रोचमेंट एरिया मीन्स कुठेतरी सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीनचा वापर पब्लिकसाठी होतोय. इथे कोण आहे? पब्लिक आहे. मी एवढं रिक्वेस्ट करेल, आम्हाला प्रोटेक्ट करा आणि सिडकोवाले आम्हाला सहकार्य करा. तुम्ही पेपरप्रमाणे या, आम्ही तुमचं नियमाचं उल्लंघन करत नाही. आम्हाला वेळ द्या, आम्ही स्वतःहून सामान काढतो ना. पण सरकारने अजून एक नियम काढला आहे 2015 पर्यंत जेवढे पण घरं आहे ते रेग्युलराईज झाली आहे. GR काढला आहे सरकारने, 2015 पर्यंतची घरं रेग्युलराईज झाली आहे. ते पण त्या हिशोबाने पण आम्ही इथे उभं आहे. आम्ही गाडीला पुढे देत नाही असं नाही.